आपण पाहत आहात BCCN न्यूज। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचच प्रशासक। सरकारचे अधिकृत परिपत्रक जारी, सरपंचांनी मानलेत शासनाचे आभार। राज्यातील सुमारे 14,234 ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपत आहे। प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका वेळेवर न झाल्यास ग्रामपंचायतींवर बाहेरील सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्याऐवजी आता विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी देण्याचे अधिकृत परिपत्रक सरकारने जारी केले आहे। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण राजकारणाला एक नवी दिशा देणाऱ्या या निर्णयामुळे गाव पातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार असून अचानक होणाऱ्या बदलामुळे विकासकामात निर्माण होणारी पोकळी टळणार असल्याचे मत सरपंचांकडून व्यक्त होत आहे। ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्यास नियमानुसार मुदत संपल्यावर तिथे सरकारी प्रशासकाची नियुक्ती केली जाते। मात्र बाहेरील व्यक्तीला गावच्या प्रश्नांची आणि चालू असलेल्या विकासकामांची तांत्रिक माहिती नसल्याने प्रशासकीय अडथळे निर्माण होतात। हाच मुद्दा विचारात घेऊन सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि इतर महत्त्वाच्या योजनांची गती कायम राखण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींनाच अधिकार द्यावेत या परिषदेच्या मागणीला यश आले आहे। या संदर्भात सरकारने घेतलेल्या या सुधारित निर्णयामागे सरकारकडील मनुष्यबळाचे कारण आहे। आधीच्या निर्णयानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार होती। मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची अवाढव्य संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता हा आदेश निर्गमित केल्याचे बोलले जात आहे। या निर्णयानुसार मुदत संपण्याच्या दिवशी जे सरपंच पदावर असतील त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल। त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक विशेष प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया सामूहिक आणि सुलभ होणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले। राज्यातील हजारो ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा संपला असून यामध्ये शासकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले होते, परंतु सरपंच संघटनेच्या वतीने जो पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला राज्य सरकारने जो आदेश दिला की विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून त्यांचा 6 महिने कालावधी वाढवून द्यावा, कारण गावातील जे जनतेची कामे असतात ती कामे सरपंच यांनी 5 वर्ष गाळा हाकललेला असल्यामुळे त्यांना त्या ज्ञात असतात आणि सरकारी अधिकारी हा सुट्टीच्या दिवशी हा येऊ शकत नाही, त्यामुळे गावातील जनतेची कामे ही 24 तास कधीही पडू शकतात, त्यामुळे विद्यमान सरपंच हेच ते काम करू शकतात। त्यामुळे राज्य सरकारने जो आदेश दिला त्याला प्रशासक म्हणून जो कालावधी वाढवून दिला त्याबद्दल राज्य सरकारचे मी आभार मानतो। जो रनिंगमध्ये सरपंच आहे आणि ते उपसरपंच आणि संपूर्ण बॉडी हेच प्रशासक म्हणून तिथं पुढील 6 महिन्यासाठी काम पाहतील असा एक निर्णय आणि तिथं एक प्रसिद्धीपत्रक काढून ते जाहीर करण्यात आलं। आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांचं सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आभार मानतो।